कोकण किनारपट्टीवर पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। पुढच्या 24 तासांमध्ये वादळी वारा येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। हवामान खात्यानं हा इशारा दिलेला आहे। मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही हवामान खात्याकडून देण्यात येत आहेत। आणि आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, कोकण किनारपट्टीवर पावसाचा इशारा देण्यात येतोय, काय सविस्तर माहिती आहे? सागर यांच्याशी आमचा संपर्क तुटलेला आहे। आम्ही पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू। आपण बघतोय की आता पुढच्या 24 तासांमध्ये वादळी वारा येण्याची शक्यता आहे असं हवामान खात्यानं सांगितले आणि मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत। आणि आपण पुन्हा एकदा सागर यांच्याशी संपर्क साधलेला आहे। सागर, आपण बघतोय की पुढच्या 24 तासांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे, काय सविस्तर माहिती याबद्दल? अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढच्या 24 तासांमध्ये वादळी वारासह पाऊस पडण्याचा अलर्ट हवामान खात्याने वर्तवला आहे। त्या अनुषंगाने राज्य सरकारने खबरदारी म्हणून डिझास्टर मॅनेजमेंट विभागाच्या वतीने अलर्ट देखील जाहीर केलेला आहे की कोणत्याही मच्छीमारांनी किंवा समुद्रकिनारा जे काही गावं आहेत त्यांनी अलर्ट राहावं, कारण की जोरदार वारा वाहील असं सांगितलंय। त्याचप्रमाणे काही भागांमध्ये अतिवृष्टी देखील होईल असाही अंदाज वर्तवलेला आहे। धन्यवाद सागर या संपूर्ण माहितीबद्दल। पुढच्या 24 तासात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय, त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाणं टाळलं पाहिजे असंही हवामान खात्यातर्फे सांगण्यात येत आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।